गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर आज माहिती आहे का मंगळवार आहे आणि आज आली स्टॉलवरती। तर शनिवारी काही कारणास्तव अर्जंटमध्ये गावी जावं लागलं संध्याकाळी आणि तिकीट पण नव्हतं, तसंच गावी गेली ज्यांना आपलं लेडीजच्या डब्यात बरं का। आणि असं कारण निघलं होतं एकदम अर्जंट का तिकीट काढायला पण वेळ भेटला नाही आणि काय नाही, तसंच निघून गेले। आणि एवढी गर्दी होती ना का प्रमाणाच्या बाहेर, तरी पण गेली, गावी गेली शनिवारी आणि लगेच रविवारी काम केलं आणि लगेच रविवारी ना गाडीत बसली आणि मुंबईला वापस आले। म्हणजे शनिवारी गेली, रविवारी सकाळी पोचली, सकाळी काम केलं आणि संध्याकाळी लगेच रविवारी गाडीत बसली, तर आपल्या सोमवारी मुंबईला आली। तर आली सकाळी 7:30ला आली, घरामध्ये 7:30ला पोचली। तर पटापट इडल्या वगैरे केल्या, कारण बॅटर वगैरे आणून ठेवलेलं होतं माझ्या पप्पांनी आणि बॅटर पण बनवून ठेवलं होतं मी शनिवारी जायच्या अगोदर, कारण मी दुपारचं बॅटर बनवून ठेवते, कधी जसा टाईम भेटला तसा बनवून ठेवते। तर आपलं बॅटर वगैरे सगळं ओके होतं। तर मी काय केलं, पटापट आल्या ना मला एवढी झोप होती, 2 दिवसाची झोप होती बरं का, झोप साईडला ठेवली आणि आपलं पटापट इडल्या बनवल्या, मेंदूवडे बनवले, साबुदाणा, पोहे, जे काय असतं ते सगळं बनवलं आणि दुकान लावलं। तर काल थोडा वेळ बसली आणि मी घरी निघून गेली। मानसी आणि मोंटूने व्यवस्थित केलं बरं का। आपलं 300-350 रुपयाचं त्यांनी दोघांनी मिळून बरं का। आणि आजचा मंगळवार, मग आज मी त्यांना झोपू दिलं, मोंटूला झोपू दिलं, मानसी शाळेत जाऊ दिलं, मी आपलं उठली, पटापट आवरलं आणि स्टॉलवर आली। तर आज पण मानसीच्या पप्पांनी टेबल वगैरे आणून दिला, पाणी वगैरे आणून दिले, हे असं पाणी वगैरे टाकलं खाली, त्याचे टेबल वगैरे। आणि कॅटलीत कांद्यामध्ये सांबार, कारण तो डबा ना खोलला ना लय हवा जाते त्याच्यामध्ये, मग म्हणलं कॅटलीतच सांबार आणावं, कारण कॅटलीचं तोंड कसं छोटंसं आहे आणि कमी हवा लागते। मी लगेच खोलते आणि ते झाकण पण लगेच लागतं, ते डब्याचं ना थोडंसं हे व्हायचं, हार्ड होतं ते झाकण, लवकर लागायचं नाही, लागलं ना फिट्ट तर लवकर खुलायचं नाही, असं होतं। म्हणून मग या आता 4-5 दिवस झाले तेलाच्या कॅटलीमध्येच मी सांबार घेऊन येते। तर आता वाजलेत नाही का 8:30 वाजून गेलेत आणि अजून एकसुद्धा गिऱ्हाईक नाही आलं। गिऱ्हाईकाची वाट बघते, गिऱ्हाईक येऊ की नाही येऊ, मात्र आपला हा कावडा आहे ना, दिसते कावडा बघा, तर हा कावडा येतो बरं का, कोणी येऊ की नाही येऊ, कावडा मात्र दररोज येतो पाणी प्यायला आणि पाणी पिऊन जातो आणि तो घाबरत पण नाही आहे बरं का। बकेटीत पाणी नसलं ना का तो खालचं पाणी पितो, पण मला लय हे वाटतं खालचं पाणी पिलं का, मग मी लवकर बकेट भरून ठेवते। तर असं कावडा पाणी पितं, तिथे जाऊन बसतो। आणि आज एवढी काही फारशी थंडी नाही तर रोज एवढी थंडी असते, तर थंडीत उठावं असं वाटत नाही आणि काहीच नाही। आणि हातासाठीच गेली होती महत्त्वाचं म्हणजे गावी मी, कारण हाताचं आयुर्वेदिक औषध घ्यायचं आणलं गावाहून, पण घेणं नाही झालं अजून माहिती का, घ्यायलाच वेळ नाही, पटापट बनवलं का इकडे स्टॉलवर पडायचं पडतं, ते औषध घेऊन आली गावावरून, पण ना पोटात दावडलं नाही अजून, पर्समध्येच आहे। तर बघा, हे जे गिऱ्हाईक गेलं ना दिसेल, हे गिऱ्हाईक माझ्याकडे आलं होतं बरं का इडली घ्यायला। तर त्याच्याकडे सुट्टे नव्हते 500ची, ते समोर गेलं सुट्टी करायला आणि तिकडेच इडल्या घेऊन आले। बघते गिऱ्हाईकाची वाट, केव्हा येईल गिऱ्हाईक, केव्हा नाही, काय देवाच येईल म्हणा। गिऱ्हाईक काय कुठे जात नाही आहे, लेट येतं पण येतं, पण मग आशा लागते ना, एकदा विकलं का डोक्याचं टेन्शन कमी होऊन जातं, असं होतं। तर बस एवढं सांगायचं होतं की एवढी धावपळ करूनसुद्धा मी काल स्टॉल लावलेला आणि आज पण लावलेला, पुढे काय काय होतं काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करणार होतं, त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।